नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पेपर 1 यामधले 2011 ते 2025 या दरम्यान झालेले डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे DI युनिट 5 याचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज त्याचा पार्ट 3 आहे. याच्या आधीचे व्हिडिओ अपलोड झालेले आहे आणि आपल्याला DI मध्ये जर का आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर आपल्याला त्या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागते आणि DI असं आहे ज्यामध्ये तुम्हाला मार्क्स सोडायचे नाहीये, तिथे आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे. तेव्हा जाऊन तुमचं पेपर 1 क्लिअर होईल आणि सोबतच तुम्ही सेट सुद्धा पास कराल. कारण पेपर 1 हा असा असतो की पेपर 1 जर का तुमचा व्यवस्थित गेलं किंवा छान मार्क्स मिळाले तर आपोआप पेपर 2 व्यवस्थित जातो आणि सेट क्लिअर होते. त्यामुळे पेपर 1 वर थोडा जास्त प्रेशर द्या आणि मॅथ्स झालं, DI झालं, लॉजिकल रिझनिंग झाली, याच्यामध्ये कन्फर्म आउट ऑफ मार्क्स आणा जेणेकरून तुमचा पेपर क्लिअर होईल. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र स्टेट पेपर 1 2026 यासाठीचे एका महिन्याचे क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज MCQs, 5000 प्लस MCQ सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे PYQ विथ सोल्युशन आणि एका महिन्याची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 3000 रुपये आहे. आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे आणि ही जी ऑफर आहे ती 25 जून पर्यंतच अवेलेबल आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये 75 प्लस मार्क्स मिळवायचे असेल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. ही क्रॅश कोर्स तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सोबतच आपल्याकडे पेपर 2 सुद्धा आहे, एका महिन्याचा क्रॅश कोर्स पेपर 2 चा, ज्यामध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ ह्या पद्धतीचे पेपर 2 आहे. यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री मिळणार आहे. एका महिन्याचीच व्हॅलिडिटी आहे. यासाठी सुद्धा 10 युनिटचे नोट्स आहेत, 20 अधिक टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट आहे. याची फीज आहे 4000 रुपये आणि हे 25 जून पर्यंतच अवेलेबल आहे. ठीक आहे, ते तुम्हाला एनरोल करायसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून मिळवू शकता. आता आपण DI प्रश्न सोडवणार आहोत. यामध्ये बघा टेबल दिलेलं असणार आहे आपल्याला 2012 ते 2018 या दरम्यानचे आहे आणि सोबतच ABC आहे. तर 3 वेगवेगळ्या कंपन्या आहेत. झालेल्या निर्यातीची रक्कम कोटीमध्ये त्यांनी दर्शवलेली आहे. ठीक आहे, हे जे आहे हे कोटीमध्ये त्यांनी दर्शवलेली आहे. हा, तर पहिलाच प्रश्न आहे, इन हाऊ मेनी ऑफ द गिवन इयर्स वेअर द एक्सपोर्ट्स फ्रॉम कंपनी ए मोर दॅन इट्स ॲव्हरेज अॅन्युअल एक्सपोर्ट ओव्हर द गिवन इयर. दिलेल्या वर्षांपैकी किती वर्षात कंपनी ए कडून होणारी निर्यात दिलेल्या वर्षांमधील तिच्या सरासरी वार्षिक निर्यातीपेक्षा जास्त होते. म्हणजे नक्की काय होतं, तर आपल्याला इथे एचं जे आहे ते निर्यात काढायची आहे. म्हणजे ए काय आहे, इथे जे आहे ना हे सगळं ऍडिशन करायचं आहे. करून घ्या ऍडिशन. किती होते, 540. ठीक आहे, ए इज इक्वल टू 540 आणि डिवाइड बाय 7. 7 का बरं, इथे 3 6 7. ठीक आहे, सरासरी काढून घ्या. त्याची सरासरी आली आहे 17.14. ठीक आहे, 17.14. आता हे काय म्हणत आहे, दिलेल्या वर्षामध्ये तिच्या सरासरी वार्षिक निर्यातीपेक्षा जास्त होती. आता हे सरासरी तिची वार्षिक निर्यातची आहे. त्यामध्ये बघा, आता 77.14 पेक्षा कुठे जास्त आहे, 80 मध्ये, 110 मध्ये आणि 130 मध्ये. ठीक आहे, या 3 वर्षात ती जास्त असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे ऑप्शन मध्ये असणारे ऑप्शन बी जो आहे 3 वर्ष, या 3 वर्षात वार्षिक निर्यातीपेक्षा ते जास्त आहे. त्यांची वार्षिक निर्याती काय आहे, 77.14 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, फॉर विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ इयर्स द टोटल आर इक्वल एक्सपोर्ट्स फ्रॉम द 3 कंपनी वेंट पुट टुगेदर. खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या जोडीसाठी तिन्ही कंपन्यांकडून एकत्रित केल्यास एकूण निर्यात समान आहे. आता आपल्याला इथे काय दिलेलं, 2014 17 15 दिलाय, 2014 15 16 17 दिलेला आहे. ठीक आहे, याचा आपण ऍड करू. चला सगळ्यांचा ऍड कर. 250, 250, 270 2016चं, त्यानंतर 60 अधिक 110 अधिक 90 260. म्हणजे 2014 15चं सारखे आहे है ना. 14 15
ऑप्शन डी. तर आपल्याला काय म्हटलं होतं, तिन्ही कंपनीचं निर्यात एकत्रित करून आपल्याला जे समान आहे, कोणत्या वर्षी समान आहे ते आपल्याला विचारलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर सरळ आलेलं आहे ऑप्शन डी. ठीक आहे, इतकं सोपं ऍडिशन असणार आहे ते. त्यामुळे प्रश्न एकंदरीत तुम्ही व्यवस्थित वाचा, त्यानंतरच तुमचा व्यवस्थितपणे प्रश्न सुटणार आहे. ठीक आहे, बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 5,000 प्लस प्रश्नांचा संच, 50 सराव प्रश्नपत्रिका, सोबतच 2011 ते 2025 या प्रश्नपत्रिका आहेत, सोबतच विश्लेषणासहित. त्यामुळे जर का तुम्ही प्रॅक्टिस पेपरच्या खास शोधात असाल तर ही पुस्तक तुमच्यासाठी असणार आहे. एकंदरीत आता आपल्याला खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे जेवढे जास्त प्रश्नांचा तुम्ही प्रॅक्टिस कराल प्रश्नांची, तेवढी जास्त तुमचा अभ्यास होईल. त्यामुळे ही पुस्तक नक्की मागवा आणि अभ्यासाला लागा, प्रश्न सॉल्व्ह करा जास्तीत जास्त. यामध्ये बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सुद्धा प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यामुळे ही पुस्तक आणि ही जी आहे Amazon वर अवेलेबल आहे 449 ला. ते तिथून तुम्ही मागवू शकता, आजच ऑर्डर करा. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन द ॲव्हरेज एक्सपोर्ट फ्रॉम द कंपनी 2017 अँड द ॲव्हरेज एक्सपोर्ट ऑफ 3 कंपनीज 2012. 2017 मधील 3 कंपन्यांच्या सरासरी निर्यातीत आणि 2012 मधील 3 कंपन्यांच्या सरासरी निर्यातीत किती फरक होता ते आपल्याला विचारलेलं आहे. 2012 आणि 17. ओके, 2012 इथे आहे आणि 2017 इथे आहे. या सगळ्या दोघांचं पण ऍडिशन करून घ्या आधी. तर इथे 200 आहे, सरासरी काढा, डिवाइड बाय 3 म्हणजे किती, 66.67. आणि याचं असणार आहे 260 डिवायडेड बाय 3 म्हणजेच 86.67. ठीक आहे, हे दोघांचं निघालं, तर याचा फरक विचारलाय. तर 86.67 मायनस 66.67 म्हणजे 20. आणि हे कशामध्ये आहे, कोटीमध्ये आहे, क्रोअरमध्ये आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे, 20 करोड, 20 कोटी. एवढं सोपं हे उत्तर आहे. सरासरीच काढायची होती, ऍडिशन करायची होती, त्यानंतर सरासरी काढायची होती आणि नंतर फरक काढायचा होता. एवढं इझी हा प्रश्न आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि प्रश्नाचं उत्तर काढ. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, ॲव्हरेज अॅन्युअल अमाऊंट ऑफ एक्सपोर्ट्स ड्युरिंग द गिवन पिरियड ऑफ कंपनी बी इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज ऑफ द ॲव्हरेज अॅन्युअल अमाऊंट ऑफ एक्सपोर्ट फ्रॉम कंपनी सी. कंपनी बी साठी दिलेल्या कालावधीत सरासरी वार्षिक निर्यात ही कंपनी क च्या सरासरी वार्षिक निर्यातीच्या अंदाजे किती टक्के आहे. हे बहुतांश वेळेस असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे प्रश्न जे आहे ते टक्केवारीत जे आहे ते काढावीच लागते आपल्याला. ठीक आहे, काय म्हणतात आहे, कंपनी बी आणि कंपनी सी, है ना, कंपनी बी आणि कंपनी सी म्हणजे हे दोन्हीच्या याच्यामध्ये आहे. याचं आपण ऍडिशन करून घेऊ आधी दोन्हीचं. किती असणार आहे, 90, 50, 70, 70, 630 आहे याचं. आणि याचं आपण आधी काढलं होतं ना, ते सगळं हे अशा वेळेस काढून ठेवायचं पटपट पटपट, एकाच पेजवर करायचं आन्सर, जेणेकरून तुम्हाला हे 17 वेळा काढायची गरज पडणार नाही. हे 670 आहे. ठीक आहे, हा, डिवाइड बाय 7, डिवाइड बाय 7. याचं असणार आहे 90 आणि 670, 95.71. ठीक आहे, अशा पद्धतीची सरासरी आपल्याला आलेली आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू क्वेश्चन आपल्याला त्याची टक्केवारी काढायची आहे. ओके, तर 95.71 गुणिला आपल्याला काय करायचं आहे, आता टक्केवारी काढायची आहे. ठीक आहे, 90 ही कशाची होती, बी ची होती. 90 इज इक्वल टू बी आणि 95.71 ही सी ची होती. ठीक आहे, तर बी डिवायडेड बाय सी गुणिला 100 म्हणजे 90 डिवायडेड बाय 95.71 गुणिला 100.
म्हणजे 94.03%. हे काय त्याची टक्केवारी म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. टक्केवारीमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर विचारले जातात, त्यामुळे हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी 94.03. समोरचा प्रश्न आहे, इन विच इयर द ऍब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन द एक्सपोर्ट्स फ्रॉम कंपनी ए अँड बी वॉज द मिनिमम. कोणत्या वर्षी कंपन्या ए आणि बी यांच्या निर्यातीमधील निरपेक्ष फरक सर्वात कमी होता? 2000 अच्छा, ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे 2013, 14, 15, 16 चार दिलेले आहे. ठीक आहे. आणि ए आणि बीच विचारलेलं आहे. 20 हे तर मायनस 10 आणि हे 20. ठीक आहे. तर आपलं ऑप्शन काय असणार आहे? कोणत्या वर्षी कंपन्या ए आणि बी यांच्या निर्यातीमध्ये निरपेक्ष फरक सर्वात कमी होता ते आपल्याला विचारायला आहे. याचं ऑप्शन असणार आहे 2014 बी. ठीक आहे. कारण इथे पण 20 येत आहे, इथे तर मायनस मध्येच आहे, इथे 10 आहे आणि इथे पण 20 आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला समोरचा परत एक तक्ता दिलेला आहे. खालील तक्त्यात विचारात घ्या, 1995-96 या कालावधीत अ आणि ब या दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील मुख्य क्षेत्र दाखवलेले आहे. आता डिस्ट्रिक्ट ए आणि डिस्ट्रिक्ट बी दाखवलाय. कोर एरिया, इलेक्ट्रिसिटी, केमिकल, थर्मल, सोलर, न्यूक्लिअर आणि टोटल दिलेली आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न, 1995च्या तुलनेत 1996 मध्ये ए आणि बी या दोन जिल्ह्यांमधील एकूण गुंतवणूक अंदाजे किती टक्क्याने अधिक होती ते आपल्याला विचारलं आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट किती अधिक होती? 292 एक मिनिट 2923.1 अधिक 7081.6 0.7 करोड म्हणजे 10,000 करोड फक्त. नंतर काय म्हणताय 1996 म्हणजे हे, तर यामध्ये 3489.5 अधिक 8352.0 म्हणजेच 11,800 करोड. ठीक आहे. आता आपल्याला हे मायनस करावे लागेल. मायनस 10,000 करोड. -10,000 करोड डिवायडेड बाय 10,000 इंटू 100 आणि आपलं उत्तर निघणार आहे 18%. इतकं सोपं हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याचं सिम्प्लिफाय करून देते. 100 180 इंटू 100 डिवायडेड बाय 10. म्हणजे 11,800 मायनस 10,000 डिवायडेड बाय 10,000 गुणिले 100 है ना. 1800 डिवाइड बाय 100 18% असणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे, 1995 मध्ये अ आणि ब या दोन जिल्ह्यामधील वीज आणि औष्णिक ऊर्जा क्षेत्रातील एकूण गुंतवणूक त्या वर्षी केलेल्या एकूण गुंतवणुकीच्या अंदाजे किती टक्के होते? कुठली कुठली विचारले? औष्णिक ऊर्जा आणि वीज म्हणजेच इलेक्ट्रिसिटी आणि थर्मल. इलेक्ट्रिसिटी इथे आहे, थर्मल इकडे आहे.
ठीक आहे, याचं करा ऍडिशन. डे- अं, 1995च. ठीक आहे. किती होतात? म्हणजे 815.2 अधिक 632.4 अधिक 2665.1 अधिक 1232.7 म्हणजेच याला आपल्याला ऍडिशन करायचे 4746.1 करोड, म्हणजे एकंदरीत 4700 करोड. ठीक आहे. तसंच आपल्याला एक छान 95चं झालं, 96चं पण करायचं आहे. बरं, टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहित होतं या दोघांचं किती होतं, 10,000 होतं ना. 10,000 करोड. त्यात आपल्याला याच्यानीच हे करायचं आहे. 4,700 आपलं आलं होतं, गुणीला 100 डिवायडेड बाय 10,000, म्हणजे 47% आपलं उत्तर आहे. यांनी काय केलं आधी मी तुम्हाला परत एकदा सांगते. काय म्हणतोय हा प्रश्न? प्रश्न म्हणतोय की वीज आणि औष्णिक ऊर्जा यांचं गुंतवणूक काढायची अंदाजे किती टक्के होती एकूण गुंतवणुकीची. ठीक आहे. एकूण आपल्याला माहितीये, याला 1995च विचारले. याआधी पण आपण काढलं होतं एकूण, त्याचं होतं 10,000 करोड. ठीक आहे. तर आता आपल्याला हे 815, 632, 2065 आणि हे ऍड करायचंय. याचं आलेलं आहे 4,700. आता आपल्याला म्हणून आपल्याला मग अंदाजे टक्के काढायचे. अशा पद्धतीने आपण ते टक्के काढतो. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे 47%. समोरचा प्रश्न आहे, जिल्हा बी मध्ये 1995 मधील गुंतवणुकीच्या तुलनेत 1996 मध्ये कोणत्या क्षेत्रातील गुंतवणूक सर्वाधिक टक्केवारी वाढ झाली? इन डिस्ट्रिक्ट बी, द इन्व्हेस्टमेंट इन विच एरिया इन 1996 डिड शो द हायेस्ट पर्सेंटेज इन्क्रीज ओव्हर द इन्व्हेस्टमेंट इन दॅट एरिया इन 1995. जिल्हा बी चं विचारलेलं आहे इथे. तर आता आपल्याला काढावं लागेल कशाचं, न्यूक्लिअरचं. है ना. विच एरिया शोज द हायएस्ट पर्सेंट, आणि केमिकल, इलेक्ट्रिसिटी, न्यूक्लिअर, सोलर असे चार दिलेले आहे. केमिकल, इलेक्ट्रिसिटी, न्यूक्लिअर आणि सोलर अशा पद्धतीने दिलेले आहेत चार. तर चला तुम्ही सुद्धा काढा. चन्नाच्या तुलनेत. ओके. आता आपल्याला यांची ऍडिशन करावी लागेल. 674 मायनस 617 प्लस. बघा कसं करायचं आहे, हे जे आहे ना, हे ऍडिशन करून घ्या आधी, हा आणि हा. ठीक आहे. केमिकलचं पण तसंच करा, सोलरचं पण ऍडिशन करून घ्या आणि न्यूक्लिअरचं. आता इथे यांनी काय केलेलं आहे, आता थोडस जसं की 674,617 याचं काय येतं आपलं उत्तर, 2291 येतं. याच्या जागी त्यांनी काय केलं, इथे राऊंडच पकडलेला आहे, ऑलराऊंड फिगर पकडली आहे, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला त्रास होणार नाही. ठीक आहे. तिथे आता आपण 2200 पकडूया न्यूक्लिअरचं. ठीक आहे. मायनस, आता मायनस मध्ये आपल्याला कशासाठी काय करायचं आहे, 96चं करायचं आहे ना. तर मग न्यूक्लिअरचं 96 परत करा, 803. हे जे 803 आहे याला ऍड करा. 803 अधिक 2182.
इथे आपल्याला काय म्हटलं होतं, जिल्हा बी मध्ये 1995 मधील गुंतवणुकीच्या तुलनेत 96 मध्ये कोणत्या क्षेत्रातील गुंतवणूक सर्वाधिक टक्केवारी वाढ झाली. इथे एक फॉर्म्युला युज करायचा आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीने फॉर्म्युला वापरलेला आहे, इंटू 100. ठीक आहे. तर आपण इथे केमिकलचं वापरून घेऊ. केमिकल इथेच करूया. ठीक आहे. काय म्हणताय केमिकल 1996 कुठे गेलं केमिकल, इकडे आहे. याचं बघा 96. 96 मध्ये काय आहे, 96 986 आहे, मायनस 745 डिवाइड बाय 745 अशा पद्धतीने करूया. ठीक आहे. म्हणजेच 986.4 मायनस 745.3. 0.3 वगैरे कट केलं तरी काही नाही होत, एकंदरीत आपल्याला आन्सर जो आहे तो येतोच. 745 ह्याचं उत्तर 32.35 इंटू 100. ठीक आहे. अशा पद्धतीने कशाचं आलेलं आहे, केमिकलचं आलेलं आहे. असं आपल्याला याच पद्धतीने सगळ्यांचं काढायचं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिसिटी बघा, 2365 मायनस 2065 डिवायडेड बाय 2065 इंटू 100. याचं तुम्ही करून बघा, 14.49% येतं. ठीक आहे. त्यानंतर कशाचं आहे, न्यूक्लिअरचं आहे. इथे बघा, 2182 मायनस 1674 डिवायडेड बाय 1674 इंटू 100. याचं येतं 30.33%. ठीक आहे. त्यानंतर येतं सोलरचं, 1792 मायनस 1363 डिवायडेड बाय 1363 इंटू 100. याचं येतं 31.42. आपल्याला काय विचारलं होतं, सर्वाधिक टक्केवारीची वाढ विचार है ना. इलेक्ट्रिसिटीची किती असणार आहे, 14.49 आहे, न्यूक्लिअरची 30.33 आहे, आणि सोलरची 31.43 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, केमिकल असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण काढलेलं आहे, कारण आपल्याला या दोघांच्या याच्या गुंतवणुकीचं काढायचं होतं टक्केवारीनं, आणि टक्केवारी वाढ आपण अशा पद्धतीच्या फॉर्म्युल्याने काढलेली आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी टाइम्स वॉज द टोटल इन्व्हेस्टमेंट इन 1995 इन डिस्ट्रिक्ट बी वॉज दॅट ऑफ टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट ए इन द सेम इयर. 1995 आणि 96 या वर्षामधील जिल्हा ब मधील एकूण गुंतवणूक ही त्याच वर्षामधील जिल्हा अ मधील एकूण गुंतवणुकीच्या अंदाजे किती पट होती. आता हे जे आपल्याला गुंतवणूक दिलेली आहे, त्याच्या किती पट होती ते आपल्याला ते विचारलेलं आहे. तर जिल्हा अ ची गुंतवणूक आपल्याला किती होती, ए कुठे इथे आहे, 2009, हे 2923. ठीक आहे. आणि 96 ची होती 3489. त्या दोघांना ऍड करून घेऊ, 6412. ठीक आहे. हे आहे याचं ऍडिशन आणि हे आहे याचं ऍडिशन, 15433.6. आता आपल्याला काय करायचं आहे, गुंतवणुकीचं गुणोत्तर काढायचं आहे. ते आपण काय करू, जिल्हा ब मधील एकूण गुंतवणूक तर किती होती, 15433.6 डिवायडेड बाय हे जे 6000 आपलं आलेलं होतं, 6112.6, हे जे आहे याला असं काढायचं आहे. तर याचं किती येतं बघा, 15433 डिवायडेड बाय 6412 टू अशा पद्धतीने येतं 2.4. तर आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. है ना, योग्य उत्तर बी असणार आहे. आपल्याला इथे तुलनाच करायची होती ना, तर आपण फक्त ऍडिशन केलं, टोटलची तुलना केलेली आहे, एकूण गुंतवणूक विचारलेला आहे तर. ठीक आहे. दोघांचं पण एकूण गुंतवणूक विचारलेलं आहे, आणि त्यानंतर त्याची टक्केवारी अंदाजे किती पट होती ते विचारलं. तर पट होती त्यासाठी आपण ते डिवाइड बाय केले. ओके. चला, समोरचा प्रश्न आहे, इफ द टोटल इन्व्हेस्टमेंट इन डिस्ट्रिक्ट बी shows the same rate of increase in 1997 as it had shown from 1995 to 1996, what is the approximately would be the total investment in B. म्हणजे काय म्हटलेलं आहे, जर जिल्हा बी मधील ब मधील एकूण गुंतवणूक 1995 ते 96 या कालावधीत दिसून आलेला वाढीचा दर 1997 मध्ये तसाच राहिला, तर 1997 मध्ये ब मधील एकूण गुंतवणुकीचा अंदाजे आपल्याला विचारलेला आहे. इथे आपल्याला 95-96 विचारलेलं आहे की नाही, तर इथे आपल्याला काय म्हणतात, 97 मध्ये काय असू शकते एक अंदाजे तुम्हाला विचारलेला आहे.
ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा किती आहे, 8352 यांना मायनस करा, किती होतं 12 हे. आता याचा पण हे काढू, 1270 डिवायडेड बाय 7081 गुणिला 100. आपल्याला करा पुढच्या 97ची काढायची, 17.939 आहे का काही असं. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे जे आहे 8352 जे आलं होतं आहे याच्यामध्ये 1996च्या, त्याच्यासाठी 1.179 याला इंटू करायचं. 8352 गुणिला 1.179, त्याला केल्यास 98470008 अशा पद्धतीचं येतं, म्हणजे ऑप्शन डी च्या जवळपास ते असणार आहे, 9850. आपण इथे काय केलं, काहीच नाही. स्टॅटिस्टिक आपल्याला काय विचारलं होतं, 1997 मध्ये अंदाजे किती राहू शकते, है ना. तर ते काढण्यासाठी आपल्याला एक 96 चा आधार घ्यावा लागेल, 95 चा आधार घ्यावा लागेल. इथे आपण काय केलं, या दोघांना मायनस केला, आपलं आलं 12,1270. ठीक आहे, 1270 आलं. आता त्यानंतर आपण त्याची टक्केवारी काढ, त्याची टक्केवारी आली 17.939, आणि आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने ते ऍड केलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला समोर तक्ता दिलेला आहे पेट्रोल डिझेलचा, आणि त्याच्या इंजिन वरून आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. या चारही राज्यामधील कारची एकूण संख्या 1400 आहे. ठीक आहे, इथे 1400 आहे. आपल्याला पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, कार आणि डिझेलचं रेशो दिलेलं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ डिझेल इंजिन कार इन स्टेट बी अँड द नंबर ऑफ पेट्रोल इंजिन कार इन स्टेट डी. राज्य ब मधील डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांची संख्या आणि राज्य ड मधील पेट्रोल इंजिन असलेल्या गाड्यांची संख्या यांच्यातला फरक आपल्याला विचारलेला आहे, आणि आपला आहे तक्ता हा. डिस्ट्रिक्ट बी मध्ये है ना, काय विचारलेलं आहे डिस्ट्रिक्ट बी मध्ये, डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांची संख्या आणि डी मधील पेट्रोल इंजिन, डी मधील पेट्रोल इंजिन आणि याचं डिझेल पेट्रोल. आणि इथे आपल्याला एकूण 1400 दिलेले आहे ना, त्यानुसार आपल्याला ते काढायचं. 1400 गुणिला 28 डिवाइड बाय 100 म्हणजे 392. ठीक आहे, आता याला एकूण करा, 5 अधिक 9 किती होतात, 14 होतात. आपल्याला काय काढायचं आहे, डिझेलचं काढायचं, म्हणजे 5/14 गुणिला 392 म्हणजे किती, 140. 140 काय आहे, बीचा आहे डिझेल. ठीक आहे, तसंच आपल्याला याचं पण काढायचं आहे. याचं पण काढायला 1400 गुणिला 26 डिवाइड बाय 100 म्हणजे 364, आणि त्याला ऍड करून घ्या, 1/2 गुणिला 364 म्हणजे किती, 182. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, काय फरक आहे, तर 140 आणि 182, 42 याचा फरक आहे, म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं उत्तर असणार. आता बघा हे कसं काढ, परत एकदा सांगते काय आहे. 1400 आहे आपल्याकडे, है ना, 1400 गाड्यांची संख्या इथेच दिलेला आहे. नंतर असं करत असताना आपण काय केलं, 1400 गुणिला 28% काढले आधी. ठीक आहे, ते किती निघाले, 392. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असा रेशो येतो, त्यांना पहिले तर ऍड करून घ्यायचं, किती आलं, 14 आलेला आहे. तर यातून आपल्याला काय म्हटलं, डिझेलचं काढा म्हटलं, म्हणजे 5/14 गुणिला 392 अशा पद्धतीने हे उत्तर काढावं. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, नंबर ऑफ पेट्रोल इंजिन कार्स इन स्टेट सी इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन द नंबर ऑफ डिझेल इंजिन कार्स इन स्टेट ए. राज्य सी मधील पेट्रोल इंजिन असलेल्या गाड्यांची संख्या राज्य ए मध्ये डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांच्या संख्येपेक्षा किती टक्के जास्त आहे, 100, 125, 200, 120. हा आहे आपला तक्ता.
यानुसार आपल्याला ते काढायचं आहे. राज्य सी मधील पेट्रोल इंजिन असलेल्या गाड्यांची संख्या, राज्य सी मधील पेट्रोल इंजिन असलेल्या गाड्यांची संख्या ए मधील डिझेल इंजिन गाड्यांच्या संख्येपेक्षा किती टक्के जास्त आहे? ठीक आहे, 3+4 7, 3/7चं काढायचं आपल्याला आणि हे 14% आहे. तर एकंदरीत 14% पकडून घ्या, इंटू 14 म्हणजे 6. आणि याचं आहे 5+3 8. 3/8 गुणिला 32 हे इथे दिलेलं ना पर्सेंट, त्याच्यानुसार घेतलंय 12. ठीक आहे, आता काय 12 - 6 डिवायडेड बाय 6 गुणिला 100, कारण आपल्याला काय काढायचं आहे, टक्केवारी काढायची. इज इक्वल टू 6/6 इंटू 100. 6/6 कटलं म्हणजे 100%. आपलं उत्तर काय असणार आहे, सी, ए 100% असणार आहे. गाड्यांच्या संख्येपेक्षा किती टक्के जास्त आहे, 100% जास्त. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, जर सी राज्यातील 25% डिझेल इंजिन असलेल्या गाड्या एसी असतील तर सी राज्यातील वातानुकूलित म्हणजे नॉन एसी डिझेल इंजिन गाड्यांची संख्या किती असणार आहे ते आपल्याला विचारले. प्रश्न व्यवस्थित वाचत चला, जेणेकरून तुम्हाला समजेल है ना. जर सी राज्यातील 25% डिझेल इंजिन असलेल्या गाड्या एसी आहेत तर नॉन एसी किती आहे, सीचं विचारलंय. त्यातले 25% एसी आहे, तर नॉन एसी किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर 1432% म्हणजे 8. एक मिनिट. याच्यानुसार काय, सीचं 32 आहे. ठीक आहे, 32% आहे. जर आपण एकूण जर का आपण एकूण जर का 800 गाड्या आहे असं मानल्या तर 800चं 32% म्हणजे किती, 256 होईल. ठीक आहे, 5+3 हे 8. ठीक आहे, 256 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 32 म्हणजे 5 गुणिला 32 160. का बरं, कारण हे आपलं डिझेलचं पाहायचं होतं ना. आता नॉन एसी गाड्या, आता असं दिलंय की 25% डिझेल गाड्या एसी आहे, 75 नॉन एसी आहे. ठीक आहे, तर मग काय करू, नॉन एसी साठी 160 गुणिला 75% म्हणजे किती होईल, 120. ऑप्शन मध्ये आहे का 120? येस. या बघा, यांनी काय केलंय, आपलं सगळं इथं अंदाजे काम करतो आहे. ठीक आहे, सी मधलं काढायचं आहे 800. आपण एक असंच अंदाज पकडलेला आहे. 832% केलेलं आहे, ते किती, 256 आलेलं आहे. नंतर 5:3 होतं म्हणजे आपण याचं ऍडिशन करतो म्हणजे 8 आलेलं आहे. यातलं डिझेल आहे, 5 डिझेलचं आहे. ठीक आहे, मग काय 256 डिवायडेड बाय 8 म्हणजे 32. आणि मग हे 5 गुणिला 32 इज इक्वल टू 160. 160 आलेलं आहे. आता आपण काय म्हणतात, 25% जर का एसी असेल तर 75% मग काय असणार आहे, नॉन एसी असणार आहे. या 75%ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे 75% म्हणजे 120. ऑप्शन असणार आहे डी. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टोटल नंबर ऑफ कार्स इन अ स्टेट सी अँड द नंबर ऑफ पेट्रोल इंजिन कार्स इन स्टेट बी. राज्य सी मधील एकूण गाड्यांची संख्या आणि राज्य बी मधील पेट्रोल इंजिन असलेल्या गाड्यांची संख्यात फरक आहे. सी चं काय आहे, एकूण विचारलेलं आहे पूर्ण, आणि बी चं काय आहे, पेट्रोल इंजिन विचारलंय. बी चं पेट्रोल म्हणजे 9 है ना. ठीक आहे, चला माझ्यासोबत कॅल्क्युलेट करा. इथे आपल्याला 1400 आपल्याला सांगितलं होतं, गुणीला 32% म्हणजे किती, 448. ठीक आहे,
तर 448 आले. त्यानंतर बीच आपण काढून घेऊया. 1400 गुणीला 28%, 392. 392. ठीक आहे. त्यानंतर बीच काय म्हणताय? 9 पेट्रोलवाला म्हणताय ना. तर 392 गुणीला 9 बाय किती? 14. 392 गुणीला 9/14 म्हणजे 252. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे? या 448 मधनं आपल्याला 252 मायनस करायचे आहेत. म्हणजे 196. आपलं उत्तर काय असणार आहे? 196 असणार आहे. ऑप्शन डी. कारण इथे आधीच आपल्याला 1400 गाड्या आहेत असं सांगितलं होतं आणि त्याच्याच बेसिसवर आपण ते करतो आहोत. परत एकदा सांगते बघा. आपल्याला काय म्हटलेलं आहे? राज्य सी मधील एकूण गाड्यांची संख्या. ठीक आहे. तर 1400 गुणीला 32% आपल्याला काढायचं. याचं सुद्धा बीचं काढत असताना 1400 गुणीला 28% काढायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डिझेल पेट्रोलचं विचारलं, त्यामुळे आपण हे 5+9 केलेलं आहे, म्हणजे 9/14 याचं काढलं. ठीक आहे. अशा पद्धतीने ते उत्तर येणार आहे. What is the sum of petrol engine cars in all states together? पेट्रोल इंजिन कारचं सम काय आहेत ऑल स्टेट मध्ये ते आपल्याला विचारले. ठीक आहे. आपण 1400 मध्ये चारही राज्यांमध्ये ते आपण टाकलेलं आहे. ठीक आहे. तर सर्व राज्यांमध्ये पेट्रोल इंजिन असलेल्या कारची एकूण संख्या किती? तर 1400चं 14%, इथे पण 1400चं 14%, 1400चं 14%, ते आपल्याला काढायचं. इथे येणार 196, 392, 448 आणि 364. इथे आपल्याला पेट्रोलचा गाडा म्हणते है ना. 4/7 गुणीला 196. इथे 9/14 गुणीला 392. कसं आलं? याला आपण ऍडिशन केलं है ना. 3/8 गुणीला 448 आणि इथे 1/2 गुणीला 364. म्हणजे 112, 252, 168 आणि हे 182. आता याला ऍडिशन करून घेऊ आपण सगळ्यांना. 112 अधिक 252, 168 अधिक 182 म्हणजे 714. आपलं उत्तर काय असणार आहे? 714 असणार आहे. ओके. 714. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आहे. यामध्ये भरपूरदा टक्केवारीच विचारली जाते. आता बघा 4:7 अशा पद्धतीचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? सर्वात प्रथम ते याची आपल्याला ऍडिशन करावी लागते. बघ करा. 4+7 किती? 11. ठीक आहे. आता यातलं आपल्याला 7चं काढायचं तर 7/11 किंवा 4चं काढायचं तर 4/11. अशा पद्धतीचे ते रेशोचे प्रश्न असतात. ठीक आहे. आणि टक्केवारी मागून जर का टक्केवारी काढायची असेल तर जसं की आलं होतं ना आता, तर 7 - 4/4 इंटू 100 अशा पद्धतीचे असतात. हे क्वेश्चन तुम्ही थोडे सॉल्व्ह करून बघा. थोडं व्हिडिओ पॉज करा जेणेकरून तुम्हाला समजेल है ना. आणि काही प्रश्न असेल तर नक्की कळवा. तुम्हाला जर का प्रश्नसंच हवा असेल 5000 प्लस याचा, तर ते Amazonवर अवेलेबल आहे. ते तुम्ही घेऊ शकता किंवा एका महिन्याचा आपला क्रॅश कोर्स आहे. तिथे सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.